मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की दीपा दोन्ही मुलींकडून अभ्यास करवून घेत असते. मजा मस्ती करत त्यांचा अभ्यासही सुरू असतो. त्यानंतर दीपा देवासमोर दिवा लावते आणि त्या तिघीजणी श्लोक म्हणतात. त्यानंतर जेवण करण्यासाठी बसतात. दीपा स्वतःच्या हाताने दोन्ही मुलींना घास भरवते, तर मुलीसुद्धा दीपाला घास भरवतात. त्यानंतर दोन्ही मुली दीपाच्या मांडीवर झोपून गोष्ट ऐकतात आणि त्यानंतर तशाच झोपी जातात. तर दुसरीकडे आयेशाने जी पार्टी अरेंज केलेली असते त्यामध्ये कार्तिकही नाईलाजाने आलेला असतो. आयेशाचे मित्रमैत्रिणी त्या दोघांनाही ड्रिंक घ्या म्हणून आग्रह करत असतात, मात्र कार्तिक नकार देतो. पण आयेशाही त्याला आग्रह करत म्हणते की फक्त एक ड्रिंक घे माझ्या फ्रेंड्सला कंपनी म्हणून, आणि दीपिका आता सापडली आहे, ती सेफ आहे या आनंदात तरी घे, आणि त्यामुळे कार्तिकही होकार देतो. त्यानंतर सर्वजण पार्टी एन्जॉय करत असतात. त्यामध्येच आयेशाचा एक मित्र म्हणतो की गाईज, ॲटलिस्ट आयेशाने आता तरी पार्टी दिली, एंगेजमेंटला तर बोलावलंही नव्हतं आपल्याला. त्यावर दुसरा मित्र म्हणतो की पण तिची एंगेजमेंट तरी कुठे झाली, कॅन्सलच झाली ना. आणि ते ऐकून आयेशा खूपच चिडते, मात्र तरीही ती शांत राहते. तितक्यात तिची अजून एक मैत्रीण म्हणते की हे सगळं जाऊ दे, पण आता आम्हाला लग्नाला तरी इन्व्हाइट करा, आणि ती कधी करताय लग्न असा प्रश्नही विचारते. त्यावर आयेशा म्हणते लवकरच करतोय, फक्त डेट अजून फिक्स नाही. तरीही तिचा एक मित्र विचारतो की नक्की ना, कारण एंगेजमेंटला तर कार्तिक आलाच नव्हता, आणि जर तसंच लग्नाच्या मंडपातूनही तो गायब झाला तर. आणि त्यावर सगळेच हसतात. आयेशा आणि कार्तिक मात्र काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर पुन्हा आयेशाची मैत्रीण कार्तिकला विचारते की तुझी मुलगी हरवली होती ना. त्यावर कार्तिक हो म्हणतो. तर दुसरी एक मैत्रीण तिला सांगते आता सापडली आहे ती, उगाच ओल्ड न्यूज नको विचारू. पण तरीही ती कार्तिकला विचारते की अशी कशी हरवली होती ती. त्यावर आयेशा तिला म्हणते की हे सगळं जाऊ दे, तू ड्रिंक घे, आणि ती तिला गप्प राहायला सांगते. मात्र ती मुलगी काही ना काही प्रश्न विचारतच राहते. आणि त्यानंतर तर आयेशाचे सर्व मित्रमैत्रिणी तिला सांगतात की तू पण स्वतःची काळजी घे, नेहमी सावध राहा. त्यावर आयेशा विचारते पण असं का बोलताय तुम्ही. त्यावर तिचा एक मित्र म्हणतो की कार्तिकने आज त्याची मुलगी हरवली, तसंच उद्या तुमचं लग्न झाल्यावर तो तुलाही हरवू शकतो ना. आणि त्यामुळे आयेशा चिडून म्हणते काय टाइमपास चालू आहे तुमचा. तर कार्तिकही चिडून आयेशाला विचारतो मला फक्त टाइमपास म्हणून बोलावलं आहे का इथे. त्यावर आयेशा त्याला समजावत म्हणते की हे सर्वजण फक्त गंमत करत आहे. मात्र कार्तिक खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो माझ्यासाठी ही गोष्ट खूप सिरियस आहे आयेशा. माझी मुलगी हरवली होती तेव्हा नेमकं काय झालं होतं, मला किती त्रास झाला होता हे यांना माहीत आहे का. आणि आता ती सापडल्यानंतरही माझ्यासोबत राहत नाही, याचा मला किती त्रास होतोय हे तर यांना माहीत आहे का. त्यावर आयेशा त्याला समजावत म्हणते की कार्तिक कंट्रोल. मात्र कार्तिक रागातच तेथून निघून जातो आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे सौंदर्या घरी कार्तिकचीच वाट पाहत असते. कार्तिक घरी येतो, मात्र तो खूपच दारू पिलेला असतो. त्याला नीट चालताही येत नसतं. सौंदर्या त्याला आधार देत बसायला सांगते, मात्र तो म्हणत असतो की दीपिकाने होमवर्क नाही का केला, डोंट वरी, मी सकाळी तिच्याकडून करवून घेईल. आणि तो फक्त दीपिकाविषयीच बोलत राहतो. सौंदर्या कसंबसं त्याला शांत करते, पण त्याची अवस्था पाहून तीही खचून जाते. त्यानंतर कार्तिक एकटाच बडबडत असतो की काय झालं दीपिका, तुला झोप येत नाहीये का. मी येतो तुझ्या बाजूला झोपायला, डोंट वरी, घाबरू नकोस तू एकटी नाहीये, तुझा डॅडा तुझ्या सोबतच आहे. आणि तुला कोणी सांगितलं तू अनाथ आहेस ते. तू अनाथ नाही, यू आर माय चाइल्ड. दीपिका कार्तिक इनामदार. यापुढे तू स्वतःला कधीच अनाथ म्हणवू नको. आणि त्यानंतर तो रडायलाच सुरुवात करतो आणि दीपिका मला सोडून जाऊ नको असं म्हणत दरवाजाच्या दिशेने निघतो. सौंदर्या त्याला कसंबसं थांबवते आणि मोठ्याने ओरडून सांगते की कार्तिक, दीपिका नाही आहे घरात, ती घर सोडून गेल्यानंतर परत आलीच नाही. आणि ते ऐकून कार्तिकला धक्काच बसतो. सौंदर्या त्याला समजावत म्हणते की आपण लवकरच दीपिकाला परत घेऊन येऊ. मात्र कार्तिक तिला विचारतो की तू आम्हाला US ला का जाऊ दिलं नाही. त्यावर सौंदर्या म्हणते कसं जाऊ देऊ, आई आहे ना मी तुझी, आणि कोणत्या आईला आपलं मूल दूर गेलेलं आवडेल. त्यावर कार्तिक म्हणतो राईट, पण मग मला तरी दीपिका
माझ्यापासून दूर गेलेली कसं आवडेल मम्मा. आणि तो रडतच सौंदर्याला मिठी मारत म्हणतो, प्लीज माझ्या दीपिकाला परत आण मम्मा, प्लीज, मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, तू प्लीज तिला परत आण. तर दुसऱ्या दिवशी सकाळी दीपा तिची कामं आवरत असते. तर कार्तिकी तिला विचारते, आम्ही काही मदत करू का. त्यावर दीपिका म्हणते, पण आपण किचनमध्ये काय मदत करणार, मला तर काहीच येत नाही. त्यावर कार्तिकी म्हणते, मी शिकवेल ना तुला सगळं. तर दीपा त्यांना म्हणते, काही गरज नाही, तुम्ही पटकन अभ्यास करून घ्या आणि शाळेची तयारी करा. मात्र तितक्यात सौंदर्या तिथे येते. तिला पाहून कार्तिकी पळतच आजी असं म्हणत तिला मिठी मारते. दीपिका मात्र लांबच उभी राहते. सौंदर्या तिला विचारते की प्रिन्सेस, तू नाही का येणार ग्रँडमाजवळ. मात्र दीपिका काही न बोलता खाली मान घालते. त्यानंतर सौंदर्या घरात येते. तिने मुलींसाठी त्यांच्या आवडीचे मफिन्स आणलेले असतात, त्यामुळे त्या दोघीही खुश होतात. मात्र दीपिका तरीही त्या पिशवीला हात लावत नाही, त्यामुळे सौंदर्या नाराज होते. त्यानंतर कार्तिकी आणि दीपिका परीकडे जातात. तर सौंदर्या दीपाला सांगते की कार्तिक उद्ध्वस्त झालाय ग, मला असं वाटलं होतं की दीपिका सापडली आहे, ती तुझ्याकडे सुखरूप आहे असं म्हटल्यावर तो रिलॅक्स होईल. मात्र तो सतत दीपिकाच्या आठवणीमध्ये रडत आहे. त्याचं त्याच्या कामामध्ये खाण्यापिण्याकडे बिलकुल लक्ष नाही, त्याची मानसिक अवस्था ठीक नाही, मला खूप भीती वाटत आहे. त्यावर दीपा म्हणते, आई मी समजू शकते, आपलं मूल आपल्यापासून दूर गेल्यावर काय अवस्था होते ते. त्यावर सौंदर्या म्हणते, तो त्याच्या लेकीसाठी तळमळतोय आणि मी माझ्या लेकासाठी. त्यावर दीपा म्हणते, पण मी दीपिकाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती काहीच ऐकून घेत नाही, तिच्या मनात अढी तयार झाली आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, सॉरी दीपा, तू विनाकारण या सगळ्यामध्ये ओढली गेली, तुला किती त्रास झालाय ते माहीत आहे मला. मात्र दीपिकासाठी मदतीचा हात मी फक्त तुझ्याकडेच मागू शकते. त्यावर दीपा विचारते, काय करू शकते मी आई, सांगा ना, मी नक्की करेल. आणि त्यावर सौंदर्या सांगते की आपण दीपिका आणि कार्तिकीच्या घरांची अदलाबदली केली तर. आणि ते ऐकून दीपाला धक्काच बसतो. सौंदर्या दीपाला म्हणते की कार्तिक दीपिकाच्या आठवणीमध्ये खूप रडत आहे. दीपिका आता तसंही तुझ्या घरी राहत आहे, तर मी कार्तिकीला त्या घरी घेऊन गेले तर. त्यावर दीपा विचारते, पण कार्तिकी त्या घरी का आणि कशी राहील. त्यावर सौंदर्या दीपाला कार्तिकी त्या घरी राहिल्यावर एक ना एक दिवस कार्तिक ॲक्सेप्ट करेल की कार्तिकी ही त्याचीच मुलगी आहे असं सांगते. आणि ते ऐकून दीपा मोठ्या संकटात सापडते, कारण तिला कार्तिकीच्या मनात कार्तिकबद्दल किती राग आहे ते माहीत असतं. आणि त्याबद्दल ती सौंदर्याला सांगते. तर सौंदर्या तिला म्हणते, मी कार्तिकीला समजावेल, फक्त तू होकार दे, कारण कार्तिकी ही तुझी आणि कार्तिकचीच मुलगी आहे, ती पण इनामदार आहे आणि ती तिच्याच घरी जात आहे, त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर दीपाला काय बोलावं ते सुचत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दीपा कार्तिकीला समजावत असते की दीपिका आता आपल्या घरी राहत आहे, त्यामुळे तिच्या घरी सर्वजण खूप उदास आहे, त्यामुळे तू त्यांच्यासोबत जाऊन राहशील का. तर दुसरीकडे सौंदर्याही दीपिकाला विचारते की आता तू जर दीपा आंटीकडे राहत आहे, तर मी कार्तिकीला थोडे दिवस आपल्या घरी नेऊ का. आणि त्या दोघींचे हे प्रश्न ऐकून दोन्ही मुली विचारात पडतात. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.